तीन प्रश्न तुम्हाला मित्रांनो स्वतःला विचारायचे ते म्हणजे पहिले की तुमचं पुढचं आयुष्य लोक जगायला येणार आहेत का, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो त्यांचं दिलेलं ओपिनियन तुमच्या फ्युचरमध्ये कामाला येणार आहे का, आणि तिसरं म्हणजे तुम्ही स्वतःशी लॉयल आहात का किंवा ऑनेस्ट आहात का. तू डिसिजन घेत नाही आहेस, तुझ्या मनामध्ये सुद्धा भीती आहे की लोक काय बोलतील. तर मित्र, हा व्हिडिओ तुझ्यासाठी आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच गोष्टीवर बोलणार आहोत की लोक काय बोलतील. मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला छोटा वाटत असेल पण हाच प्रश्न खूप मोठा आहे, कारण की ह्याच प्रश्नामुळे बऱ्याच लोकांचं आयुष्य स्लो झालं आहे. मित्रांनो, आपल्याला टॅलेंट थांबवत नाही, आपल्याला मेहनत थांबवत नाही, थांबवतात ते आपल्याला ओपिनियन. मित्रांनो, लोक काय बोलतील ह्याच्याकडे जास्त लक्ष नका देऊ, आपलं आयुष्य कसं बदलेल ह्याच्याकडे जास्त लक्ष द्या. मी बऱ्याच वेळा ही गोष्ट बोलत आलो आहे. मित्रांनो, लोक आज बोलतील उद्या विसरतील, पण ह्या गोष्टीमुळे किंवा त्या विचारांमुळे जर तुम्ही तुमचं डिसिजन थांबवलात आयुष्यभर तुम्हाला ह्या गोष्टीची किंमत फेडावी लागेल. मित्रांनो, म्हणून सांगतो, थांबू नका, जे तुम्हाला करायचं आहे बिंदास करा. लोकांचं ओपिनियन टेम्पररी असतं, आपलं टार्गेट परमनंट असतं. मित्रांनो, लोकांचा विचार करायचा नाही. आपल्याला लहानपणापासून सांगितलेलं असतं की अरे तू सुरक्षित राहा, वेगळं काही करू नको, लोक काय बोलतील. त्यामुळे आपण आपल्याबद्दल कोणताही डिसिजन घ्यायचं असेल ना तर आपल्याला थोडंसं गिल्ट फील होतं. आपण फेल झालो तर काय होईल, आपल्याला लोक असतील, आपण ह्या गोष्टीचा जास्त विचार करतो आणि आपण कुठे सुरुवातच करत नाही. तर मित्रांनो, ह्याच गोष्टीमुळे आपण मागे राहतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, जी लोक काही करत नाही तीच लोक नावं ठेवतात, तीच लोक आपल्याला बोलतात. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, त्या गोष्टीला इग्नोर करून जर तुम्ही चालू केलात व्हिडिओ क्रिएशन किंवा तुमचा बिझनेस आणि सक्सेस झाल्यानंतर त्याच लोकांना तुम्ही 2 पेढे जास्त एक्स्ट्रा द्या. जे काही आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करत आलो सगळ्यांना आवडेल असंच नाही, पण लोकांचा विचार आपण का करायचा, आपण आलो आपल्या ग्रोथसाठी. मित्रांनो, व्हिडिओ टाकायचं काम करायचं, लोक किती जण बघतील, कोणाला हा व्हिडिओ आवडेल ह्या गोष्टीचा विचार नाही करायचा. पण हां, मला एवढी गोष्ट नक्की माहिती आहे की जी मी व्हिडिओ बनवतो ना ती बरेच लोक किंवा बरेच व्ह्यूवर ह्या गोष्टीची रिलेट करत असतात. म्हणून आपल्याला माहिती आहे की आपण चांगली जर इन्फॉर्मेटिव्ह किंवा चांगली व्हिडिओ जर बनवतो तर लोक नक्की रिलेट करतील, आणि आपण रिॲलिटीवरती जास्त बनवतो व्हिडिओ. आणि जर तुम्ही लोकांचं ओपिनियन फॉलो केलात तर 2 गोष्टी होतील, एक तर तुम्ही सेफ राहाल, छोटे राहाल, पण ग्रोथसाठी थोडं क्रिटिसिझम असतोच. तुमच्या मनामध्ये जर सारखा हा विचार येत असेल, मी व्हिडिओ बनवले आणि तो मला बघून हसतोय, अरे हा मला बघून हसतोय, किंवा तुम्ही बिझनेस टाकला तर लोक म्हणतील अरे हा बाईने बिझनेस टाकला, काही जर तुमच्या मनामध्ये अशी गोष्ट येत असेल ना, 3 प्रश्न तुम्हाला मित्रांनो स्वतःला विचारायचे. ते म्हणजे पहिले की तुमचं पुढचं आयुष्य लोक जगायला येणार आहेत का, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो त्यांचं दिलेलं ओपिनियन तुमच्या फ्युचरमध्ये कामाला येणार आहे का, आणि तिसरं म्हणजे तुम्ही स्वतःशी लॉयल आहात का किंवा ऑनेस्ट आहात का. जर पहिल्या 2 प्रश्नाचं उत्तर नाही असेल तर मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे डिसिजन ठरवलात ते कंटिन्यू करा. करेज म्हणजे भीती असतं नाही मित्रांनो, करेज म्हणजे भीती असूनही पुढे जाणं. मित्रांनो, आज तुमच्या लाईफमध्ये जे काही डिसिजन आहे ते नक्की घ्या. लोकांना एक्सप्लेन करण्यापेक्षा जास्त मित्रांनो तुम्हाला आतून जे काय स्ट्रॉंग वाटतंय ते करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही डिस्कस केलं, जे तुम्हाला पटलं असेल ना तर नक्की कॉमेंट्समध्ये नक्की आपल्याला कळवा. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवतो आहोत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनल ऋषी ऑन रेकॉर्ड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.